स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। बघा, श्रावण महिना आता जवळ येतोय, तर प्रत्येक राशीवरती श्रावण महिन्याचा काही ना काही इफेक्ट पडत असतो। तर भगवान भोलेनाथाची कोणती सेवा केल्यानंतर तुमच्या राशीवरती त्याचा चांगला परिणाम होणार आहे, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी कमी होणार आहेत, संकटे कमी होणार आहेत, ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर 12 राशींनुसार कोणी कोणते उपाय करायचे ते आज आपण पाहूया। पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। बघा, भगवान भोलेनाथ अडचणींमध्ये दाखवतील मार्ग। 12 राशीनुसार श्रावण सुरू होताच राशीनुसार आहेत या गोष्टी। तर थोड्याच दिवसामध्ये श्रावण सुरू होणार आहे। श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो। या महिन्यात विशेषतः शंकराची पूजा करणे विशेष फलदायी असते। श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा करणे, शिवलिंगाचा जलाभिषेक करणे शुभ मानले जाते। या काळात भगवान भोलेनाथांचे भक्त शिवभक्तीत तल्लीन राहतात। यंदाच्या श्रावणात काही विशेष योग तयार होत असल्याने याचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवरती दिसून येईल। त्यामुळे तुम्ही तुमच्या राशीसाठी साधे सोपे ज्योतिषशास्त्रीय उपाय करून शंकराची कृपा मिळवू शकता। तज्ज्ञ ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घेऊया कोणत्या राशीने काय उपाय करायचे। मेष राशी, या राशीच्या लोकांनी श्रावण महिना अनेक शुभ परिणाम मिळणार आहेत आणि तुमची सर्व कामे पूर्ण होताना दिसतील। परंतु तुम्ही विशेष ज्योतिषीय उपाय करून पहिल्याच वर्षभर भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहील। तर उपाय काय करायचा आहे? श्रावण सोमवार व्रत केल्यास ते तुमच्यासाठी फलदायी ठरेल। या दिवशी तुम्हाला विधीपूर्वक उपवास करावा लागेल आणि भगवान भोलेनाथांची पूजासुद्धा करावी लागेल। तसेच तुम्हाला जमल्यास जलाभिषेक तुम्ही श्रावण महिन्यामध्ये दररोज केल्यास ते जास्त फायदेशीर ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्णत्वास जातील। पुढची राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशीसाठी श्रावण महिना संमिश्र संकेत देत आहे। तुम्हाला काही समस्या जाणवतील। श्रावणाच्या मध्यापासून तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो। तुम्हाला विशेष असे उपाय करावे लागू शकतात। तर उपाय काय करायचे? श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शक्य असल्यास 11 बेलपत्रात श्रीराम लिहून शिवलिंगावर अर्पण करावे। यामुळे सर्व समस्या दूर होतील। तुम्ही श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा उपाय करायचा आहे आणि इतर दिवशी जर तुम्हाला ते जमत असेल तर शिवमंदिरात जाऊन 1 लोटा पाणी भगवान शिवाच्या पिंडीवरती वाहिल्यास मानसिक आध्यात्मिक समाधानही तुम्हाला लाभेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। पुढची राशी आहे मिथुन राशी। श्रावण महिना या राशीसाठी खूप शुभ आहे, परंतु तरीही तुम्हाला या महिन्यात काही ज्योतिषीय उपाय करण्याचा फायदा होईल, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सदैव समृद्धी राहील। तर उपाय असा आहे की या संपूर्ण महिन्यात शिवाची भक्ती करा आणि शिवचालिसाचे पठण केल्याने मन आणि मेंदूचे तणाव दूर होतील। पुढची राशी आहे कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरुवात काही समस्यांनी होऊ शकते। तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो। तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीतही अडचणी येऊ शकतात। तर कर्क राशीच्या लोकांनी पुढील उपाय करावा। श्रावणामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार करताना भगवान शिवाला जल अर्पण करावे। सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते। तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही तुम्ही सतत करत राहा। पुढची राशी आहे सिंह राशी। तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप शुभ राहणार आहे आणि तुमच्यावर भगवान भोलेनाथांचा पूर्ण आशीर्वाद असेल। परंतु पुढील काळ आणखीन चांगला बनवण्यासाठी तुम्हाला काही ज्योतिषीय उपाय करावे लागतील। आता आपण सिंह राशीसाठी उपाय पाहूया। या महिन्यात भगवान शंकराला उसाचा रस अर्पण करा आणि त्यासोबतच महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा करा। या उपायाने करिअर संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून तुमची सुटका होईल आणि बढतीचे मार्ग तुम्हाला दिसू लागतील। पुढची राशी आहे कन्या राशी। श्रावण महिन्यात तुमच्यासाठी चढ उतार असू शकतात। तुम्ही मोठ्या वादात पडू शकता आणि तुमची धावपळ सुरू होईल। तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा अडचणी येऊ शकतात। त्यासाठी उपाय काय करायचे? कोणतीही मोठी समस्या टाळण्यासाठी तुम्ही शिव आणि पार्वतीचा जलाभिषेक करावा। या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तसेच जर सोमवारी बेलाची 11 पाने शिवपिंडीवरती वाहावीत। तसेच शिवमूठ ही प्रत्येक सोमवारी जी असेल ती वाहावी। त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल। पुढची राशी आहे तुळ राशी। या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना संमिश्र परिणाम घेऊन येईल। तुम्हाला काही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते।
तुम्हाला करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला व्यवसायात काही नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. ज्योतिषीय उपाय करून पाहणे हे अतिशय आवश्यक आहे. तर तुळ राशीसाठी श्रावण महिना कोणता उपाय करायचा ते पाहूया. तुम्ही भगवान शिवांना पाणी, भस्म आणि पांढरे चंदन अर्पण केल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो. तसेच तुम्ही 11 बेलपत्र सोमवारी भगवान शिवाच्या शिवलिंगावर नक्की चढवा. तुम्हाला मार्ग दिसतील. तसेच तुम्ही श्रावण महिन्यात जलाभिषेक केला तर संतान प्राप्तीचे योगही तुम्हाला आहेत. वृश्चिक रास. श्रावणाचा संपूर्ण काळ हा या राशीसाठी खूपच शुभ राहणार आहे. ज्योतिषशास्त्राचे उपाय आजमावले तर तुम्हाला तुमच्या भविष्यात अधिक शुभ परिणाम मिळतील. भोलेनाथांची कृपा वर्षभर तुमच्यावर राहील. श्रावणामध्ये करायचा उपाय: पाण्यामध्ये काळे तीळ घालून भगवान शिवांना जलाभिषेक करावा आणि दररोज शक्य नसल्यास सोमवारी शिवलिंगाला जलाभिषेक जरूर करावा. धनुरास. श्रावणाचा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. परंतु या काळात तुम्ही काही उपाय केल्यास नवीन व्यवसायाच्या संधी किंवा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. तसेच नोकरीमध्ये विशेष स्थान प्राप्त करण्यास तुम्हाला मदत होईल. या राशीचा उपाय असा आहे की श्रावण महिन्यात भगवान शिवाचा अभिषेक आपल्या क्षमतेनुसार म्हणजे पाण्याव्यतिरिक्त कच्चे दूध, उसाचा रस किंवा मधाने अभिषेक केल्यास त्याचा विशेष फायदा तुम्हाला होणार आहे. पुढची राशी आहे मकर रास. या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अडचणींचा भरलेला आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो. यासोबतच तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. तुम्ही उपाय काय करायचा आहे की श्रावण महिन्यात हनुमान चालिसाचा पाठ करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल. तुम्ही जास्त संकटात असाल किंवा अडचणी सतत येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज न चुकता जाऊन तुम्ही जलाभिषेक करावा. जर तुमच्या आसपास मंदिर नसेल किंवा तुम्हाला तेथे जाणे शक्य नसेल तर तुमच्या घरी जी शिवलिंगाची ती आहे त्याच्यावर 2 चमचे दुधाने आणि थोड्याशा पाण्याने अभिषेक करून विधिवत पूजा करून नमस्कार करून तुमच्या सर्व समस्या भोलेनाथांना सांगितल्यास तुम्हाला समस्यातून नक्की मार्ग मिळेल. पण हे जे काही करताय ते मनापासून करायचं आहे. कुंभ राशी. या महिन्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला बाहेर पडण्यासाठी पुढचे उपाय करायचे आहेत. तर भगवान शंकराला पाण्यामध्ये मध मिसळून अर्पण करावे. सोबतच शिवचालिसाचा पाठ करण्याचा सल्लासुद्धा दिला जातो. शेवटची राशी आहे मीन राशी. या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खूपच शुभ राहणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही. परंतु काही खास उपाय तुम्हाला भविष्यातील समस्यांपासून दूर राहण्यास मदत करतील. मीन राशीसाठी उपाय असा आहे की श्रावण महिन्यात भगवान शंकराला पाण्यामध्ये मध, अष्टगंध आणि तीळ घालून अर्पण करा आणि रुद्राष्टक पाठ करा. तुम्हाला त्याचे नक्कीच लाभ होतील. हे उपाय तुम्ही तुमच्या राशीनुसार करायचे आहेत. नक्की करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल मैत्रिणींनो, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा नवीन माहितीसाठी तुम्हाला मला प्रेरणा द्या. ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवू शकेल. धन्यवाद. स्वामी.